नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 11वी 11th स्टँडर्ड 11th नंबरचं प्रॅक्टिकल आहे सिक्वेन्स अँड सिरीज. यामध्ये आपल्याला एक सिक्वेन्स जनरेटेड बाय द फॉर्म्युला, आपल्याला या फॉर्म्युला एक सिक्वेन्स जनरेट होते असं दिलेले आहेत. यामध्ये ABC हे कॉन्स्टंट आहे, M1ची आपल्याला व्हॅल्यू दिली, M2ची व्हॅल्यू दिली, M3ची व्हॅल्यू दिलेली आहेत आणि आपल्याला फाइंड द व्हॅल्यू ऑफ ABC असं म्हटलं आहे. तर आपल्याला या फॉर्म्युल्यावरनं पहिल्यांदा आपल्याला 3 इक्वेशन परफॉर्म करायला लावलेत. बघा, एनची व्हॅल्यू आपण 1 पुट केली, त्यानंतर आपल्याला एक इक्वेशन भेटला. एनची व्हॅल्यू 2 पुट केली, त्यावेळेला आपल्याला एक इक्वेशन भेटला. एनची व्हॅल्यू 3 पुट केली, त्यावेळेला आपल्याला एक इक्वेशन भेटलं. ही एनची व्हॅल्यू आपण इथे पुट केली, त्यावरून आपल्याला हे 3 इक्वेशन मिळालेत. आता हे 3 इक्वेशन सायमल्टेनियसली आपण सॉल्व्ह केले आणि आपल्याला या पद्धतीत सोल्युशन भेटते. हे जे वरचे इक्वेशन होते हे 3 व्हेरिएबलमध्ये होते. सो आपण फर्स्ट 2 ह्या दोघांचं सबट्रॅक्शन घेऊन एक इक्वेशन मिळवलं की जे 2 व्हेरिएबलमध्ये आलं. त्यानंतर आपण इक्वेशन 3 आणि इक्वेशन सेकंड ह्या दोघांच्या मदतीने आणखी एक इक्वेशन मिळवलं. हे दोघंही इक्वेशन आपल्याला 2-2 व्हेरिएबलमध्ये मिळाले, 2 व्हेरिएबल ए अँड बी. सो आपण ह्या दोघांची परत सबट्रॅक्शन घेतली, आपल्याला एक एची व्हॅल्यू मिळाली. सो मिळालेली एची व्हॅल्यू आपण इक्वेशनमध्ये पुट केली, आपल्याला बीची व्हॅल्यू मिळाली. सो दोघांची व्हॅल्यू ए आणि बीची व्हॅल्यू आपण इक्वेशन नंबर 1मध्ये पुट केली. सो आपल्याला काय भेटलं आहे, सी व्हॅल्यू भेटली. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2 आपल्याला दिलेत या टाईपमध्ये सिरीज फॉर्म करायला लावलीत आपल्याला. सो इथे आपण जर बघितलं तर आपल्याला लिमिट 6पर्यंत दिलं आहे. सो 3 आपण 6पर्यंत इथे राईट करून घेतले. त्यानंतरनं फॉर्म्युल्यामध्ये पुट करून याचं सिम्प्लिफिकेशन केलं आणि आपल्याला ही व्हॅल्यू भेटली आहे. सेम त्याच पद्धतीने सेकंड पण आपल्याला दिलेले आहेत. त्यामध्ये पण आपण एची व्हॅल्यू, आरची व्हॅल्यू आणि TN ही व्हॅल्यू आपण फाइंड केली. इथे थोडंसं करेक्शन आहे, इथे -3 + 1 पाहिजे आणि नंतर आपण त्याला TNच्या फॉर्म्युल्यामध्ये पुट करून आपण नंतर त्याचं काय केलं आहे, सिम्प्लिफिकेशन केलं आहे. ठीक आहे, सेम इथे सिम्प्लिफिकेशन करत असताना आपल्याला एनची व्हॅल्यू मिळाली आणि नंतर SNमध्ये आपण व्हॅल्यू पुट करून त्याचं फायनल सोल्युशन फाइंड केलं. क्वेश्चन नंबर C आपण जर ऑब्झर्व केलं, सेम ते पण त्याच टाईपमध्ये आपल्याला दिलेले आहेत. आपण पहिल्यांदा त्याच्यावरनं आपण त्याची सिक्वेन्स फाइंड केली, ती आपल्याला कशामध्ये मिळाली आहे, This is a GP, geometric progression, with A is equals to 1/4 and R is equals to 1/4. Since mod of R is equals to mod of 1/4, which is less than 1. Since the summation to infinity of GP exists. सो आपण SNच्या फॉर्म्युल्यामध्ये त्याला पुट करून त्याची व्हॅल्यू फाइंड केली आणि इज इक्वल्स टूच्या फॉर्मॅटमध्ये राईट केली. क्वेश्चन नंबर 3 जर आपण ऑब्झर्व केला, इफ द रेशो ऑफ HM and GM ऑफ 2 नंबर तो आपल्याला दिला आहे आणि आपल्याला त्यांनी रेशो नंबरचा इज 9:4 असं आपल्याला शो करायला लावलं आहे. बघा, आपल्याला HM याचा फॉर्म्युला माहीत होता आणि GM फॉर्म्युला आपल्याला माहीत होता, तो आपण राईट केला आहे. नंतर आपल्याला ह्या दोघांचं डिव्हायडेशन करायचं आहे. सो आपल्याला रेशो होता म्हणजे डिव्हायडेशन असतं, त्या फॉर्मॅटमध्ये आपण त्याला राईट केलं. नंतर त्याची व्हॅल्यूज पुट केला. इथे डिवाइड होतं म्हणजे 1/च्या फॉर्मॅटमध्ये आपण ही टर्म राईट केली. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, रूट काढण्यासाठी स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड केलं, फॉर्म्युला यूज करून त्याचं थोडंसं सिम्प्लिफिकेशन केलं आणि आपल्याला शुअर त्या फॉर्मॅटमध्ये ते क्वेश्चनचं आन्सर मिळालं. नेक्स्ट आपण जर ऑब्झर्व केलं क्वेश्चन नंबर 4, यामध्ये आपल्याला ABCRHN HHP या फॉर्मॅटमध्ये आपल्याला दिले. देन शो दॅट आपल्याला हे शो करायला लावलं आहे R in HP. मग गिवनमध्ये ABC हे HP होती, हार्मोनिक प्रोग्रेशन होतं. सो आपल्याला बीची व्हॅल्यू आपण फाइंड केली. सो आपल्याला बीची व्हॅल्यू ही मिळाली. देन इकडे क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं आणि त्याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हटलं. नेक्स्ट बीने मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला भेटलं, त्याला आपण इक्वेशन नंबर 2 म्हटलं. म्हणजे आपल्याला हे शो दॅट करायचं आहे, त्यावरनं म्हणजेच आपल्याला हे मिळतं आहे अँड दॅट इज आपल्याला हे म्हणजे आपण हे शो करू शकतो. मी राईट हँड साईड पहिल्यांदा आपण कन्सिडर केली. सो ती पुट केली, क्रॉस मल्टिप्लिकेशन करून आपल्याला इक्वेशन मिळालं. सो C² A² आपण आधी लिहिलं आणि हे दोघं सोबत घेतले. ह्या दोघांची व्हॅल्यू आपण ट्वाईस AC ही राईट केली. याच्यासाठी आपण फ्रॉम इक्वेशन 2 याची मदत घेतली. त्यानंतर इथे आल्यानंतर आपण मल्टिप्लाय आणि डिवाइड केलं बिल. सो आपल्याला ही टर्म्स भेटली. त्यावरनं आपण इक्वेशन फर्स्टचं हेल्प घेऊन त्याची व्हॅल्यूज पुट करू शकलो. ठीक आहे, इक्वेशन फर्स्टच्या हेल्पनी. सो थोडंसं सिम्प्लिफिकेशन केलं, आपल्याला राईट हँड साईड भेटली. नेक्स्ट क्वेश्चन जर आपण ऑब्झर्व केला तर आपल्याला AP दिला आहे डिसेंडिंग ऑर्डरमध्ये आणि त्यामध्ये त्याची जर सम बघितली ती 27 दिली.
आणि जर त्यामध्ये आपण -1 -1 3 अशा जर टर्म्स ॲड केला तर आपल्याला जी सिरीज भेटते ती GP म्हणजे अर्थमॅटिक प्रोग्रेशनचं GS म्हणजे जॉमेट्रिक प्रोग्रेशनमध्ये आपल्याला कन्वर्जन होताना दिसतं. फाइंड द नंबर, आपल्याला ते नंबर्स फाइंड करायचे. सो डिक्रीजिंग ऑर्डर APचे जे टर्म्स असतात ते आपण घेतल्यात A+D A -B. त्याची सम आपल्याला दिली होती म्हणून आपण त्याची सगळ्यांची सम घेतली, त्यावरून आपल्याला A मिळाला. त्यानंतर आपल्याला जे कन्वर्जन करायला लावलं होतं ते कन्वर्जन केलं. मग आपण ह्या टर्ममध्ये त्याला ॲड केला. त्यानंतर आपल्याला माहिती ती सिक्वेन्स कशामध्ये येते, GPमध्ये येते, म्हणून आपण ह्या फॉर्मॅटमध्ये त्याला घेतलं. एची व्हॅल्यू आपल्याला माहिती होती ती पुट केली आणि थोडंसं सिम्प्लिफिकेशन केलं, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, आपल्याला एक इक्वेशन भेटलं. त्याला पहिल्यांदा मायनस साईननी मल्टिप्लाय केलं म्हणजे आपल्याला ही टर्म्स मिळाली. ही टर्म मिळाल्यानंतर आपल्याला डीची व्हॅल्यू मिळाली. मायनस आपण नाही घेता आपण पॉझिटिव्ह कन्सिडर करतो. सो एची आपल्याला व्हॅल्यू 9 मिळाली आहे आणि डीची व्हॅल्यू आपल्याला 8 मिळाली. त्या दोघंही व्हॅल्यू आपण जे अर्थमॅटिकचे नंबर्स होते त्यामध्ये पुट केले आणि आपल्याला फायनल सोल्युशन मिळालं. फाइंड द सम ऑफ ऑल 3 डिजिट नंबर विच आर नॉट डिव्हिजिबल बाय. सो पहिल्यांदा आपण हा फॉर्म्युला पुट केला. तो फॉर्म्युला पुट केल्यानंतर सम ऑफ 3 डिजिट असं आपण घेतलं. तो फाइंड झाला, आपल्याला हा नंबर्स मिळाला. त्यानंतर नेक्स्ट स्टेपमध्ये आल्यानंतर आपण ह्या टाईपमध्ये त्याला सॉल्व केला. त्यावरनं आपल्याला यांची व्हॅल्यू भेटली. नंतर यांची व्हॅल्यू आपण फॉर्म्युल्यामध्ये पुट करून त्याचं सिम्प्लिफिकेशन केलं, आपल्याला आणखी एक नंबर भेटला आणि नंतर आपण दोघांची सबट्रॅक्शन घेतली. ओके, नोटिफिकेशन आयकॉन हिट करून ठेवा जेणेकरून सेवन PM व्हिडिओ अपलोड झाला की त्याचं पहिलं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल.